ओम नमो भगवते वासुदेवाय. महाभारतामध्ये एक वचन आहे, नाक्षत्रम ब्रह्म वर्धते. क्षत्रियांवाचून ब्राह्मणाची उन्नती अशक्य आहे. माणसाच्या विकासासाठी खांद्याच्या वर जो अवयव आहे त्याच्यातही काही विचार भावना असल्या पाहिजेत, आणि खांद्याच्या खाली हात पाय वगैरे हे जे काही अवयव आहेत त्यांच्यात सुद्धा काही बळ असलं पाहिजे. डोक्यात आलेला विचार प्रत्यक्ष उतरवण्यासाठी हातापायांचं जर सामर्थ्य उपलब्ध झालं नाही तो तो विचार मरून जातो. आणि नुसतंच हातापायांमध्ये बळ आहे पण डोक्यात विचारच नाही असं असेल तर मग अंधारात तलवारबाजी केल्यासारखं ते होतं. व्यक्तीच्या विकासासाठी बळ आणि प्रज्ञा ह्या दोन्ही गोष्टी आवश्यक असतात. समाज पुरुषाचं ब्राह्मण हे शिरस्थान आहे आणि क्षत्रिय हा शरीरस्थानी आहे. बुद्धी आणि शक्ती, युक्ती आणि शक्ती यांचा जर सुयोग्य संगम झाला तरच माणसाचा विकास होऊ शकतो. म्हणून त्या दोघांमध्ये अन्योन्य भाव असला पाहिजे. राजा स्वयंभू म्हणू या कर्दमांना सांगताना असं म्हणाले की आपण तपस्पूत आहात, दीर्घकाळ उग्र तपश्चर्या केली आहेत आणि राजानं कसं वागायला पाहिजे हेच आपण अप्रत्यक्षपणे मला सांगितलं. हे माझं भाग्य आहे. आता मगाशी जे तुम्ही विचारलं की मी इथे येण्याचं प्रयोजन काय ते मी तुम्हाला सांगतो की ही जी माझी कन्या आहे देवहूती, हिच्यावर माझं अतिशय गाढ असं प्रेम आहे. तिच्या कल्याणासाठी, तिच्या मांगल्यासाठी माझं चित्त सदैव चिंताग्रस्त असतं. तेव्हा आपण मला आपला दास समजावा आणि ह्या दिनाची एक प्रार्थना कृपापूर्वक ऐकावी. ही जी माझी मुलगी आहे ही प्रियव्रत आणि उत्तानपाद या दोघा भावांची बहीण आहे. अन्यही तिला दोन बहिणी आहेत, आकुती आणि प्रसूती म्हणून. पण ही जी मुलगी आहे हिची आत्ताची अवस्था, तिचं शील, तिचे गुण हे सगळे बघता योग्य अशा पतीच्या प्राप्तीची तिला इच्छा आहे. आणि देवर्षी नारदांकडनं तिनं आपलं सगळ्या प्रकारे वर्णन ऐकलेलं आहे. आपला स्वभाव, आपलं शील, आपली विद्या, आपलं रूप, आपलं एकूण जीवन आयुष्य आणि आपल्या ठिकाणी असणारे अनेक गुण हे सगळं जेव्हा तिने नारदांकडनं ऐकलं तेव्हापासूनच तिनं आपल्याला आपला पती म्हणून मनोमन वरलेला आहे. आपणच तिचे पती व्हावं असा तिच्या मनानं निश्चय केलेला आहे. कन्या वरयते रूपम हे लौकिक जीवनात ठीक आहे, पण मुलीच्या वडिलांनी आपली मुलगी कुठे द्यावी ह्याचे सुद्धा काही संकेत आहेत. कुलंच शीलंच सनासताच विद्याच वित्तंच वपुर वयश्च एतान गुणान सप्त विचिंत्य देया कन्याबुधई शेषम अचिंतनीयम. जर मुलीच्या ठिकाणी तेवढा विचार करण्याची क्षमता नसेल, परिपक्वता नसेल, तर मुलीच्या आईवडिलांनी विचार करायला पाहिजे की ज्या मुलाशी आपल्या मुलीचा विवाह करायचा आहे तो मुलगा नेमका कसा आहे, त्याचं कुळ कसं आहे, त्याचं शील, त्याचा स्वभाव, त्याचं चरित्र कसं आहे, तो ज्या कुटुंबात राहतो त्या कुटुंबात एकूण किती माणसं राहतात, कुटुंबातल्या सदस्यांची संख्या किती आहे, ती अगदी कमी असता कामा नये आणि एकदम आवाच्या सभाई अधिक असता कामा नये.
कुलंच शीलंच सनासताच. मुलाचं शिक्षण आपल्या मुलीच्या शिक्षणाच्या बरोबरच आहे का, निदान तिला पूरक तरी आहे का, किंवा आपल्या मुलीचं शिक्षण त्या मुलाच्या शिक्षणाला पूरक आहे का, हाही विचार करायला पाहिजे. वित्तम, मुलगी आणि मुलगा, वधू आणि वर, ह्या दोघांची सांपत्तिक स्थिती ही समान असली पाहिजे, एकमेकांना तुल्यबळ असली पाहिजे. असमान असता कामा नये. कोणीतरी एक श्रीमंत आणि कोणीतरी एक दरिद्री असं असता कामा नये. दोघांचं शरीर सुद्धा एकमेकांना सुख देण्याच्या दृष्टीनं अनुकूल असलं पाहिजे. उंची, स्थूलता, कृशता, सौंदर्य या सगळ्या दृष्टीने मुलगा आणि मुलगी, लग्नासाठी तयार असलेले मुलगा आणि मुलगी हे एकमेकांना अनुरूप असले पाहिजे. आणि दोघांचं वय केवळ शारीरिक वयाचा विचार न करता पुरुषाचं आणि स्त्रीचं जे बौद्धिक किंवा मानसिक वय आहे त्याचा सुद्धा विचार करून योग्य त्या वयातल्या पुरुषाशी आपल्या मुलीचं लग्न लावून दिलं गेलं पाहिजे. त्या दृष्टीने देवर्षी नारदांनी जेव्हा आपलं वर्णन माझ्या मुलीजवळ केलं तेव्हा त्या वर्णनाला भाळून भुलून ते वर्णन आपल्याला अपेक्षित असलेल्या जोडीदाराला अनुकूल आहे असं बघून तिनं आपल्याला स्वतःचा पती म्हणून वरलाय, निश्चित केलाय. आणि आता अत्यंत श्रद्धेनं माझ्या मुलीचा हात मी आपल्या हाती देण्यासाठी आलोय. आपण त्याचा स्वीकार करावा. कारण माझी मुलगी विचारी आहे, विवेकी आहे. ती कुठल्याही प्रकारे अविचार करणार नाही किंवा कुठल्याही मोहात अडकणार नाही, फसणार नाही, भुलणार नाही. तेव्हा माझ्या मुलीवर माझा विश्वास आहे आणि तिने जो वर पसंत केलाय त्यालाच मी माझी मुलगी देणार आहे. हा मनोमन माझाही निश्चय असल्यामुळं तिने जर आपली निवड केलेली आहे तर मी माझी मुलगी आपल्यालाच देण्यासाठी म्हणून आलोय. आपण तिचा स्वीकार करावा. आणि मला विश्वास आहे, खात्री आहे की गृहस्थ धर्माला आवश्यक असलेली सगळी कर्तव्य माझी मुलगी आपल्याबरोबर पार पाडेल. गृहस्थाश्रमाला अत्यंत अनुकूल अशी ही मुलगी आपल्यासाठी आहे असं मला वाटतं. आणि दुसरा असा आहे की जे भोग आपणहून चालत येतात, आपसूक प्राप्त होतात, त्यांची अवहेलना करणं समोरचा कितीही जरी विरक्त असला, अनासक्त असला तरी त्याच्यासाठी ते योग्य नव्हे असा एक संकेत आहे. मग जे विषयासक्त आहेत त्यांच्याबद्दल काही बोलायलाच नको, ते केव्हाही तयार असतात. पण आपल्यासारखे जे विरक्त आहेत, अनासक्त आहेत, तपस्पूत आहेत त्यांच्यासमोर अशा प्रकारचा जो सहज आलेला भोग आहे तो आपण अभेरू नये. आणि जी माणसं आपणहून आलेला असला भोग जेव्हा त्याचा अनादर करतात, निरादर करतात आणि अन्य कुठल्या तरी कृपणाच्या समोर नंतर केव्हा तरी हात पसरतात तेव्हा त्यांचं ते वागणं अतिशय मानभंग करणारं असतं, दुसऱ्यांकडनं तिरस्कार करणारं असतं आणि त्या व्यक्तीचंही स्वतःचं यश अशा या वागण्यामुळं नष्ट होत असतं. माझ्याही कानावर आलेलं आहे की आपण सुद्धा विवाहासाठी सज्ज आहात, सिद्ध आहात. आपल्या ठिकाणी विवाहाची कामना आहे. योग्य त्या
स्त्रीचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यासाठी आपणही उत्सुक आहात. आपण जरी ब्रह्मचारी असलात तरी आपलं हे ब्रह्मचर्य आजीवन नक्कीच नाहीये, आयुष्यभरासाठी नक्कीच नाहीये. तेव्हा गृहस्थाश्रम चालवण्यासाठी आपण माझ्या या कन्येचा स्वीकार करावा आणि ही कन्या मी आपल्याला अर्पण करतोय. अशा प्रकारचं राजाचं बोलणं ऐकलं आणि कर्दमुनींनी उत्तरादाखल काय म्हटलं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.